मी आता येणाऱ्या काळामध्ये माझ्या जाहिरातींमध्ये किंवा माझ्या कार्यक्रमांमध्ये मी पवार साहेबांचा फोटो वापरणार आहे। पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवरती फोटो लावायचा असेल तर तसा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेला नाही आणि तो होणार पण नाही। तो त्यांच्या वैयक्तिक स्तरावरती ते निर्णय घेत असतील, ते त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये लावू शकतात, पण पक्षीय कार्यक्रम जिथं असेल तिथे फक्त सुनेत्रा वहिनींचाच फोटो असेल किंवा राष्ट्रवादीच्या अजितदादांचाच फोटो असेल, ही पक्षाची ठाम भूमिका। या दोन्ही नेत्यांच्या बोलण्यावरून जळगावात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल। या नेत्यांमध्ये मतभेद व्हायला शरद पवार कारण ठरले आहेत। हे सारं प्रकरण काय आहे तेच या व्हिडिओत पाहूयात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती। त्यावेळी त्यांनी अजित पवार गटाला त्यांचा फोटो वापरू देण्याची विनंती करणारं पत्र दिलं होतं। शरद पवारांनी त्या पत्रावर मान्यता असा शेरा दिला होता। त्यानंतर शरद पवारांचे फोटो आपण जाहिराती आणि कार्यक्रमांच्या बॅनरवर वापरणार असल्याचं संजय पवारांनी जाहीर केलं होतं। शरदचंद्रजी पवार साहेब यांचा फोटो आपण वापरू शकत नाही हे एक शल्य मनामध्ये होतं आणि या बाबतीत आपण स्वतःच पवार साहेबांना भेटावं आणि त्यांची परवानगी घ्यावी असं माझ्या मनामध्ये आलं। आणि आमच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार आणि सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वात चालणारा आमचा पक्ष, या पक्षाचा वर्धापन दिन 10 जून रोजी होता आणि काही कारणास्तव तो दिवस बदलला आणि तो कार्यक्रम आमचा 11 जूनला झाला आणि 10 जूनलाच मी पवार साहेबांची एक वेळ मागून घेतली आणि पवार साहेबांनी ती वेळ मला 11 जूनला सकाळी 10:15 वाजता त्यांनी मला वेळ दिली आणि एक पत्र मी तयार केलं आणि ते पत्र साहेबांजवळ दिलं आणि साहेबांनी ते पत्र पूर्ण वाचलं आणि पत्र वाचून साहेबांनी मला त्या पत्रावर मान्यता दिली। याचा आनंद मी कधीच विसरू शकत नाही आणि मी आता येणाऱ्या काळामध्ये माझ्या जाहिरातींमध्ये किंवा माझ्या कार्यक्रमांमध्ये मी पवार साहेबांचा फोटो वापरणार आहे। संजय पवारांच्या भूमिकेला माजी मंत्री अनिल पाटील यांनी मात्र विरोध केलाय। ते काय म्हणाले तेही पहा। नाही, पवार साहेब आमच्यासाठी सगळ्यांसाठी आदरणीयच आहे। म्हणजे पवार साहेबांची भेट घेतली किंवा भेट होत असेल किंवा भेटलं काही चुकीचं आहे असं माझं काही मत नाही आहे किंवा राज्यामध्ये काही त्यांना कोणाला आक्षेप घेण्याचं काही कारण पण नाही आहे। पण समजा जर का पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवरती फोटो लावायचा असेल तर तसा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेला नाही आणि तो होणार पण नाही। तो त्यांच्या वैयक्तिक स्तरावरती ते निर्णय घेत असतील, ते त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये लावू शकतात, पण पक्षीय कार्यक्रम जिथं असेल तिथे फक्त सुनेत्रा वहिनींचाच फोटो असेल किंवा राष्ट्रवादीच्या अजितदादांचाच फोटो असेल, ही पक्षाची ठाम भूमिका। शरद पवारांचा फोटो वापरण्यासंदर्भात पक्षातून विरोध होऊ शकतो याची विचारणा जेव्हा संजय पवारांना करण्यात आली होती तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती तीही एकदा पहा। मी छोटा कार्यकर्ता आहे, माझी तेवढी लायकी पण नाही असं मी समजेल की नेते ठरवतील ना, प्रफुल्ल पटेल साहेब ठरवतील, खासदार सुनील तटकरे साहेब ठरवतील, भुजबळ साहेब ठरवतील, जयंत पाटील साहेब ठरवतील, पारदादा पवार ठरवतील, सुनेत्राताई वहिनी साहेब ठरवतील की पक्षाने काय करायचं। महाराष्ट्रातल्या छोट्या कार्यकर्त्यांनी या मोठ्या विषयावर भाग घेणं मला तरी असं वाटतं की ते उचित होणार नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी ही मैदानात उतरली। अनिल पाटलांच्या भूमिकेवर त्यांची नाराजी दिसली। संजय पवार राजकारणात फ्रॉम बॉर्न शाहू फुले आंबेडकर पवार फॅमिलीच्या निगडीत आहेत आणि अनिल पाटील जर तुम्ही बघितलं तर फ्रॉम बॉर्न राजकारणात ते भाजपाकडून आहेत। पण तिकडे संधी नव्हती म्हणून पवार साहेबांच्या आशीर्वादाने ते पहिल्यांदा आमदार झाले, स्वर्गीय अजितदादांच्या आशीर्वादाने ते मंत्री झाले। पण त्याचं स्टेटमेंट जर बघितलं तर त्या ठिकाणी अजितदादांच्या निधनाच्या नंतर अनिल पाटलांचे सगळे स्टेटमेंट तपासून पहा, विलिनीकरणाच्या बाजूने ते कधी बोलले नाही, विरोधातच बोलले। अजितदादांच्या पक्षामध्ये अंतर्गत कलहाचं ज्यावेळेला आलं त्यावेळेला अनिल पाटील साहेबांचं स्टेटमेंट कधी सुनेत्राताई पवार पार्थ पवारांच्या बाजूने नव्हतं। त्यांचे सगळे मागचे स्टेटमेंट पहा तुम्ही, तेव्हा ते शरद पवार साहेबांचा फोटो लावा या बाजूने बोलतीलच कसे। त्यांच्याकडून अपेक्षा नाही, ते मूळ हे भाजपाचे होते
आणि आजही ते त्याच पद्धतीने बोलतात असा माझा त्या ठिकाणी आरोप आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. शरद पवारांच्या फोटोवरून जळगावात मतभेद दिसत असले तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वरिष्ठ नेते मंडळी त्याबाबत काय भूमिका घेते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.